नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, नीटमध्ये पाहिजे असतील मार्क 4 तर व्हा तयार या सिरीजमध्ये मी आज आपल्यासाठी घेऊन आलोय खूप सुंदर असा टॉपिक, ज्यावरती जेई मध्ये याच्या अगोदर पण क्वेश्चन विचारला गेलाय आणि यावेळी मॅक्झिमम चान्स आहेत नीटमध्ये आणि सीईटी मध्ये सुद्धा या टॉपिक वरती क्वेश्चन विचारण्याचे. तर चला सुरू करूयात. जय केमिस्ट्री. आपला टॉपिक आहे बाळांनो आजचा ड्रॅगोज रूल. टॉपिकचं नाव आहे ड्रॅगोज रूल. ठीक आहे. तर रसल ड्रॅगो यांनी हा रूल दिलेला आहे आणि त्यांच्याच नावावर याला ड्रॅगोज रूल असं ओळखलं जातं. काय सांगतो हा रूल? या रूलचं म्हणणं आहे की ॲट अ सर्टन कंडिशन देर इज अ नो नीड टू फाइंड हायब्रिडायझेशन ऑफ सेंट्रल ॲटम. काही अशी परिस्थिती असेल की ज्यावेळी आपल्याला सेंट्रल ॲटमची हायब्रिडायझेशन फाइंड नाही करायची, मग ती कंडिशन काय आहे? तर याच्यासाठी 3 गोष्टी छोट्या छोट्या आपल्याला लक्षात घ्याव्या लागणार आहेत. 3 नियम आहेत बाळांनो या ड्रॅगोज रूलचे. नियम नंबर 1 काय सांगतोय की आपल्याकडे असणारा जो सेंट्रल ॲटम आहे तो पिरियड नंबर 3 आणि त्याच्यापासून खाली असावा. ठीक आहे. सेंट्रल ॲटम मस्ट बिलॉंग्स टू period number 3 or below. 3 किंवा त्याच्या खाली असावा. नियम नंबर 2 काय सांगतोय? रूल नंबर 2 की आपल्याकडे जो सेंट्रल ॲटम आहे त्याच्याकडे ऍटलिस्ट एक लोन पेअर असावी. ऍटलिस्ट 1 लोन पेअर on central atom. At least 1 lone pair on central atom. आणि नियम नंबर 3 काय सांगतोय तुमचा नियम नंबर? सराउंडिंग atoms electronegativity is equal to or less than 2.5. म्हणजे जे टर्मिनल आहेत आपले ॲटम्स, सराउंडिंग ॲटम्स आहेत, त्यांची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी 2.5 किंवा त्यापेक्षा कमी असावी. तर हे झाले बाळांनो त्याचे 3 रूल जे आपल्याला लक्षात ठेवायचे ते. आता याला आपण एक्झाम्पल फॉर्म मध्ये बघूयात. खूप सुंदर असं याचं एक्झाम्पल आता मी तुम्हाला इथं काय करतो, एक्सप्लेन करून दाखवतोय. बघा तर बाळांनो, मग आता एक्झाम्पल तुम्हाला सांगतोय. तुमच्या ओळखीचा असणारा मॉलिक्यूल ज्याचं नाव अमोनिया NH3. जर मी तुम्हाला विचारलं व्हॉट इज द हायब्रिडायझेशन ऑफ नायट्रोजन इन अमोनिया मॉलिक्यूल, तुम्ही एकदम सहजतेने सांगून द्याल की याचं हायब्रिडायझेशन हे असणार आहे sp3 हायब्रिडाइज. अगदी बरोबर बाळांनो, परफेक्ट. आणि जर बॉन्ड अँगल विचारला तर तुम्ही नक्कीच सांगाल 107 डिग्री विच इज क्लोज टू दॅट ऑफ टेट्राहेड्रल अँगल, जो असतो आपला 109.5 डिग्री किंवा 109 डिग्री 28 मिनिट्स. पण जस्ट मी याच्याच खाली दुसरा हायड्राइड बघतोय, त्याचं नाव आहे आपल्या समोर बाळांनो फॉस्फिन. आपला PH3. तुम्ही म्हणाल काहीच वेगळं नाहीये, फक्त नायट्रोजनच्या जागी फॉस्फरस आलाय. तर मग बघूयात आपण बाळांनो, PH इथं एक H याचा आणि इथे तिसरा H आणि लोन पेअर. हो, अगदी बरोबर तुमचं, एक्झॅक्टली सेम दिसतोय. पण एक छोटीशी गोष्ट बघा बाळांनो, यातला बॉन्ड अँगल हा 93.5 डिग्री आहे, जो टेट्राहेड्रलच्या जवळ नसून 90 डिग्रीच्या जवळ आहे. मग हा फरक कशामुळे आला? तर हा फरक आला ड्रॅगोज रूलमुळे. ड्रॅगोज रूल काय सांगतोय तुम्हाला की सेंट्रल ॲटम हा तुमचा पिरियड नंबर 3 किंवा खाली असावा. त्याच्या पिरियड नंबर 3 मधला आहे बाळांनो हा. देन याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी आहे 2.5 पेक्षा. हायड्रोजन किती दाखवतो? 2.2 दाखवतो. मग याचा परिणाम काय होतो की या मॉलिक्यूल मध्ये तुमचे हायब्रिडाइज ऑर्बिटल्स नाहीयेत. याच्यामध्ये पार्टिसिपेट केले कुणी? प्युअर ॲटॉमिक ऑर्बिटल्स. आणि याच्यामध्ये हायब्रिडाइज्ड ऑर्बिटल. आणि इथंच हे सगळं इक्वेशन चेंज होतंय आणि ड्रॅगोज रूल इथे अप्लाय होतोय. त्यामुळे जर
हायब्रिडायझेशन काढायचं असेल तर ॲटॉमिक ऑर्बिटल आपले पहिले हायब्रिडाइज ऑर्बिटल जर झाले पाहिजेत, परंतु इथं हे प्युअर ॲज इट इज ॲटॉमिक ऑर्बिटल राहतात, म्हणून ह्या फॉस्फरसचं हायब्रिडायझेशन काढायची गरज पडत नाही किंवा आपण याचं हायब्रिडायझेशन काढत नाही. ठीक आहे बाळांनो, तर याच्यासारखं अजून कोण आहे? जसं मी तुम्हाला विचारलं, छोटंसं एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. वॉटरमध्ये जर मी तुम्हाला ऑक्सिजनचं विचारलं तर तुम्ही नक्की म्हणाल sp3 हायब्रिडाइज, परफेक्ट. बट व्हॉट अबाउट H2S? Then what about H2SE? What about H2TE? हे बाळांनो ड्रॅगोज रूल नुसार हायब्रिडायझेशन दाखवत नाहीत. अगदी सेम इथे सुद्धा जसा हा PH3 तुमचं हायब्रिडायझेशन दाखवणार नाही, असंच ASH3, SbH3 किंवा याच्याच खाली आल्यानंतर आपला कोण BiH3 हे सुद्धा बाळांनो आपलं हायब्रिडायझेशन दाखवणार नाहीत. मग हे ते सगळे मॉलिक्यूल आहेत आपले जे हायब्रिडायझेशन दाखवत नाहीत. अकॉर्डिंग टू हुम? ड्रॅगोज रूल नुसार हे हायब्रिडायझेशन दाखवत नाही. मग क्वेश्चन कसा येतो? क्वेश्चन एकदम सोपा, साधा, सरळ, सिंपल. विच अमंग द फॉलोइंग विल नॉट शो हायब्रिडायझेशन किंवा विच अमंग द फॉलोइंग विल शो डिफरंट हायब्रिडायझेशन. ऑप्शन मध्ये काय? CH4, ऑप्शन मध्ये काय? NH3, ऑप्शन मध्ये काय? H2O आणि ऑप्शन मध्ये PH3. मग आपल्याला काय वाटतं? काहीतरी वेगळं असेल इथं, किंवा क्वेश्चन चुकलाय की काय, किंवा ऑक्सिजनच्या 2 लोन पेअरमुळे काय होत असेल. नाही बाळांनो, आपला वॉटर मॉलिक्यूल हायब्रिडायझेशन दाखवतोय, अमोनिया दाखवतोय, परंतु हा मॉलिक्यूल हायब्रिडायझेशन दाखवत नाही. हायड्राइड्स आहेत हे ग्रुप 15 चे पिरियड नंबर 3 पासून खाली, ग्रुप 16 चे पिरियड नंबर 3 पासून खाली. ठीक आहे बाळांनो, आता एक खूप मजेदार गोष्ट तुम्हाला सांगतो, म्हणजे ज्याला आपण म्हणूयात ना की परफेक्ट एक्झाम्पल, जे तुम्हाला रूलला एक्सप्लेन करेल, तुमच्या समोर असलेल्या रूलला एक्सप्लेन करेल. काय एक्झाम्पल बघा बरं बाळांनो, इथे मॉलिक्यूलचं नाव आहे PF3. तुम्ही म्हणाल आम्हाला माहिती आहे फॉस्फरस वाला दाखवत नाही. जस्ट थोडस पाठीमागे जाऊन एकदा रूल बघा. हा जो टर्मिनल ॲटम आहे याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे 4, जी 2.5 पेक्षा खूप जास्त आहे तुमची बाळांनो, आणि त्यामुळे हा ड्रॅगोज रूल फॉलो न करता हायब्रिडायझेशन दाखवतो. आणि या मॉलिक्यूलचं हायब्रिडायझेशन आहे sp3 हायब्रिडाइज. बॉन्ड अँगल सुद्धा याचा 98 च्या आसपास वगैरे आहे तुमचा, ज्यामुळे आपल्याला कन्फर्म होतं की हा हायब्रिडायझेशन दाखवतोय. आणि रिझन काय? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ टर्मिनल ॲटम. ठीक आहे बाळांनो, तर असं एक सुंदर असा तुमच्या समोर एक कन्सेप्ट आहे आजचा, ड्रॅगोज रूल. काय सांगतो ड्रॅगोज रूल? पुन्हा एकदा सांगतो 2 मिनिटात तुम्हाला, की 3 कंडिशन अशा आहेत तुमच्या की ज्यामुळे तुम्हाला हायब्रिडायझेशन फाइंड करण्याची गरज पडत नाही. पिरियड नंबर 3 किंवा त्याच्या खाली असावा, एक लोन पेअर असावा, म्हणजेच तो ग्रुप 15 किंवा 16 चा एलिमेंट असेल. ठीक आहे. देन काय सांगितलंय? तुमचा टर्मिनल ॲटम जो आहे त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 2.5 किंवा त्यापेक्षा कमी असावी. नंतर 3 काय सांगितलं होतं? एक लोन पेअर पाहिजे, जी 15 आणि 16 मध्ये नक्की आपल्याला बघायला भेटते. तर हे झाले मग आपला ड्रॅगोज रूल. याच्या अँगल वरती त्याचा इम्पॅक्ट होतो. क्वेश्चन मध्ये विचारतात ना की बॉन्ड अँगल इन NH3 इज 107, ऑन द अदर हँड इन PH3 इट्स 93.5. एक्सप्लेन किंवा काही स्टेटमेंट असतील तर काय रिझन त्याचं? ड्रॅगोज रूल. हा प्युअर ॲटॉमिक ऑर्बिटलचा आहे, हा आपला हायब्रिडाइज ऑर्बिटलचा आहे. ठीक आहे बाळांनो, तर होपफुली तुम्हाला ही कन्सेप्ट समजली असावी. उद्याला पुन्हा मी एक छान असा नवीन कन्सेप्ट घेऊन येतो तुम्हा सर्वांसाठी, ज्यामध्ये तुम्हाला नवीन पुन्हा काहीतरी खूप छान शिकायला भेटेल. ठीक आहे बाळांनो, तोपर्यंत एक छोटंसं काम करायचं आहे. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओजला शेअर करा. धन्यवाद. जय केमिस्ट्री.